बऱ्याचशाच ताईंना अजून बिस्किटं मिळालेली नाहीत. काल गुरुवार बऱ्यापैकी मी ऑर्डर कवर करत आणलेली आहे. बुधवार, गुरुवार या दिवशी ज्यांनी ऑर्डर दिलेली आहे त्यांची पेंडिंग आहे. अजून त्यांना ऑर्डर मी टाकलेली नाही. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सकाळी ज्यांनी ऑर्डर केलेली आहे ना, त्यांना काल गुरुवार दुपारी ऑर्डर गेलेली आहे. बुधवारी संध्याकाळपासून आणि कालचा गुरुवार, आज सकाळी शुक्रवार ज्यांनी ऑर्डर केलेली आहे ना, त्यांना 2 दिवसातच ऑर्डर टाकणार आहे. कारण बिस्किटाची ऑर्डर भरपूर आहे. शिवाय नवीनच आपला हा व्यवसाय सुरू झालेला आहे. त्यामुळं सगळ्या गोष्टीचा विचार हा बराचसाच करावा लागतो. पॅकिंगमध्ये बरेचसेच प्रॉब्लेम येत आहेत अजूनसुद्धा. जसा आम्हाला बिस्किटसाठी डबा हवा आहे पॅकिंगसाठी, तो मिळत नाही. एक तर एकदम लहान होतो, नसेल तर थोडा मोठा होतो. थोडंफार मी ॲडजस्ट करून पॅकिंग केलेलं आहे. काल जी ऑर्डर टाकलेली आहे त्यामध्ये सगळ्या मी ताईंना विनंती करते की पॅकिंगमध्ये थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. पॅकिंग चांगलं झालेलं आहे, पण डबा मोठा असल्यामुळं डब्यामध्ये मला ॲडजस्ट करावं लागत आहे. संपूर्ण गांधीनगर फिरलं, कोल्हापूर फिरलं, पण आपल्या ज्या साईडची बिस्किटं आहेत त्या साईडचे डबे मिळत नाहीत. एकतर मोठे होतात किंवा लहान होतात. आता तुम्हाला मी सांगते, पिठी साखर घातली, त्यानंतर नेहमी ज्या पावडरी वापरतो आपण त्या पावडरी घातल्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची, जायफळ बारीक केलेली होती तीच चाळणीमध्ये मी ओतून घेतली. कारण तुम्हाला वाटेल हे पांढरं पांढरं काय घातलेलं आहे, तर तुम्हाला जो वेलची आहे ना त्याची बघा इथं साल तशीच राहिलेली आहे चाळणीमध्ये. बघा कॅमेऱ्यामध्ये दिसतंय का, तर नाही दिसत कॅमेऱ्यामध्ये. मला वाटलं कॅमेऱ्यामध्ये ते दिसल, जरा मी जवळून तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं. आता यामध्ये तूप घालून घेणार आहे. हे तूप घरगुती म्हैशीचं आहे. शिवाय तूप मी नेहमी चेक करून घेते. तुपाचा वास येतो का किंवा जास्त लालसर आहे का. जसं मला तूप पाहिजे तसं असेल तरच मी घेते. आणि जी मला तूप देतात त्यांची तूप कढवण्याची पद्धत मला माहिती आहे किंवा मी त्यांना सांगते की असं कढवा, तसं कढवा आणि तेच मला तूप लागतं. कारण गोड हा पदार्थ आपण बनवणार आहे, त्यामुळं यामध्ये तूप समजा एका वेळेला त्याचा वास येत असेल तर ते बिस्किटला अजिबात चालत नाही. त्यामुळे मी चेक करूनच तूप घेते. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पिठाबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. सुरुवातीला मी 4 किलो दळून आणलेलं होतं, ते पीठ संपलेलं आहे. अगदी थोडा अर्धा किलो आहे ते इथं मी वापरणार आहे. आणि त्याच्यानंतर परत मी 7 किलो पीठ दळून आणलेलं आहे. अहो आमचे दळायला जातात, त्यामुळं आम्हाला असं ना पोत्यातूनच द्यावं लागतं. मी दळायला जात नाही, त्यामुळं मला वेळच भेटत नाही. मग त्यांनी जर गाडीवरून आणायचं असेल तर डबा त्यांना आणता येत नाही. अशा छोट्याशा पोत्यामध्ये घालायचं, मग ते गाडीवरून घेऊन जातात. आता यामध्ये दूधसुद्धा घालून घेते. हे सुद्धा म्हैशीचं दूध आहे. तुम्हाला हे मी का सांगत आहे, कारण तुम्हाला सुद्धा असं वाटायला नको की आम्ही इतकं पैसे त्यांना देतोय आणि बिस्किट आम्हाला महाग वाटतात. पण त्यामध्ये मी काय काय वापरते हे तुम्हाला समजलं म्हणजे लक्षात येईल की यासाठी खर्च किती आहे ते. आता हे जे पीठ आहे हे कुठल्या गव्हाचं आहे किंवा कसल्या गव्हाचं आहे हे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये एक दिवस दाखवते. या गव्हाची क्वालिटी कसली आहे ते एकदम भारी आहे. म्हणजे कोणी सहज चपाती करू शकेल, पोळी पुरणपोळी तेलाची करू शकेल, इतका भारी हा गहू आहे. त्याचंच हे पीठ आहे. जेव्हा माझ्या लक्षात राहील ना दळप करत्या वेळेस शूट घ्यायचं, तेव्हा मी नक्की शूट घेते. बऱ्याच वेळेला असं झालं की दळप ते माझं तयार झालं, मी पोत्याचं तोंड बांधलं आणि मग माझ्या लक्षात आलं की याचं शूट घ्यायचं राहिलेलं आहे. मी एक वेळ तुम्हाला नक्की दाखवते. 5 तारखेला संध्याकाळी ज्या ताईंनी ऑर्डर दिलेली आहे ना त्यांना 2 दिवसात ऑर्डर टाकणार आहे. कारण त्यामध्ये खूप मिक्स अशी बिस्किट आहेत. गहू बिस्किटं,
मैदा नानकटाई, बेसन नानकटाई ही एका ताईंनी ऑर्डर दिलेली आहे बघा. तिन्हीही बिस्किटची ऑर्डर आहे. त्यानंतर एका ताईंची नाचणीची आणि गव्हाची अशी 2 प्रकारची बिस्किट आहेत. त्यानंतर दुसऱ्या एका ताईंची गव्हाची बिस्किटं आणि रोट आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्या एका ताईंची गव्हाच्या पिठाची बिस्किट आहेत. त्यानंतर आणखी एका ताईंची रोटची ऑर्डर आहे. त्यामुळं आता कसं झालेलं आहे की हे सगळं मटेरियल एकत्र करणं किंवा जे नाही मटेरियल ते विकत आणणं, गिरणीतून दळून आणणं बरीचशीच प्रोसेस आहे. त्यामुळे यामध्ये माझा थोडासा वेळ जाणार आहे. थोडीशी मदत तुम्हीही करा. जसा आजपर्यंत मला सपोर्ट केलेला आहे ना तसाच सपोर्ट करा. म्हणजे चांगल्यातली चांगली बिस्किटं मी ज्यांनी माझ्याकडून ऑर्डर केलेली आहे किंवा करणार आहेत त्या सगळ्यांना मी सांगणार आहे की बेकरी प्रोडक्टमधले जे आपण बिस्किटं खातो त्या बिस्किटामध्ये आणि या बिस्किटामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. भरपूर फरक आहे. याची टेस्ट वेगळी लागते, त्याची टेस्ट वेगळी लागते. त्यामुळं ही बिस्किटं काही जणांना आवडतात किंवा आवडतील आणि काही जणांना आवडणारसुद्धा नाही. त्यामुळं सुरुवातीला तुम्ही थोडी बिस्किटं घेऊन बघा. असं काही नाही की मला 1 किलोचीच ऑर्डर द्या किंवा 2 किलोचीच ऑर्डर द्या. फक्त तुम्ही अर्धा किलोची मला ऑर्डर देऊ शकता. 250 ग्रॅमची ऑर्डर मी देऊ शकत नाही कारण कुरिअर चार्जेसद्वारे ते परवडत नाही. शिवाय माझ्याकडे जे बॉक्स आहेत ना ते अर्धा किलोचेच बॉक्स आहेत. कारण किंवा त्याचे जे वरचे बॉक्स आहेत ना खाकी बॉक्स असतात ते सुद्धा अर्धा किलोचे आणि किलोचे असे 2 प्रकारचे बॉक्स आहेत. त्यामुळं पॅकिंगसुद्धा मी 250 ग्रॅममध्ये करू शकत नाही. त्यामुळं ऑर्डर द्यायची असेल तर अर्धा किलोची ऑर्डर मला देऊन बघा आणि त्यानंतर तुम्ही जास्त घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांना असं वाटतंय ना की नाही ही बिस्किटं मला आवडतील किंवा चवीला जरी कमी लागत असतील तर म्हणजे काही जणांच्या विचारावरती ते डिपेंड आहे. काही जणांना खूप आवडतील, काही जणांना अगदी कमी आवडतील. तर जास्त ज्यांना आवडतात ना त्यांनी बिनधास्त 1 किलो 2 किलो 3 किलोसुद्धा घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. फक्त मी हे सांगते तुम्हाला कारण प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते. कुणाला तूप पौष्टिक असून पण त्यांना तूप आवडत नसतं, तुपाचा वास आवडत नसतो. असं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि ज्यांना ऑर्डर करायची आहे ना तर हा फक्त व्हॉट्सअप क्रमांक आहे. याच्यावरती हाय टाका. तुम्हाला डिटेल्स सगळ्या येतील. बिस्किटच्या, नानकटाईचे, रोटचे वेगवेगळे रेट त्यावरती येतील. म्हणजे लिस्टच आहे ती. एक ताई बोलल्या आहेत आमच्याकडं ऑनलाईन पेमेंट नाही, कॅश ऑन डिलिव्हरी आहे का? तर कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडं अवेलेबल नाही. त्यामुळं ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करावं लागेल. आणि सगळ्यांनी पेमेंट जेव्हा करशीला ना तेव्हा त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा आणि तुमचे जे ॲड्रेस आहेत ना ते डिटेल्समध्ये येऊन द्यात. परवा तर एक वेळेला एका ताईंचं असं झालं की त्यांची ऑर्डर पहिली पडणार होती पण पहिली ऑर्डर पडलीच नाही. दुसरी ऑर्डर त्यांना मिळाली कारण म्हणजे व्यवस्थित ॲड्रेस तो नव्हता. आम्ही चेकिंग केला आणि जेव्हा आम्ही कुरिअरला हे टाकतो ना तेव्हा सर्व्हिस त्यांच्या घरापर्यंत आहे का हे चेकिंग करतो. पूर्ण चेकिंग असतं आमचं आणि मगच ते पार्सल ठेवून घेतात. परवा एका ताईंचं असं झालं की राहुरीपर्यंतच त्यांची सर्व्हिस दाखवत होती. तिथून पुढं त्यांचं गाव 10 किलोमीटर होतं. तर तिकडं कॉल केला, त्यांना विचारलं की इथंपर्यंतच आमचं पार्सल हे येऊ शकतं म्हणजे त्या ऑफिसला येऊ शकतं आणि तिथून तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता का? तर त्या बोलले हां ठीक आहे आम्ही ऑफिसमध्ये येऊन घेऊन जाऊ शकतो. हा चांगलाच सपोर्ट मला तुमच्याकडून मिळाला आहे. त्याबद्दल मी मनापासून आभार मानते. पीठ चांगलं मऊ लुसलुशीत मळून घेतलं आणि आता जे मी बिस्किट बनवत आहे ना पार्सलमध्ये यामध्ये मी काय सुधारणा करायला पाहिजे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण बऱ्याच जणांना असं काहीतरी चांगलं सुचवायला आवडतं तर त्या पद्धतीनं मला सुचवा किंवा जे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये माझे पॅकिंग दाखवत आहे ना त्यामध्ये पण मला सांगा की यामध्ये मी काय सुधारणा करायला पाहिजे आणि ते जर मला योग्य वाटलं तर मी त्यामध्ये सुधारणा करेन. कारण हे पॅकिंगसुद्धा मी पहिल्यांदाच करत आहे आणि जी ऑनलाईन सुविधा आहे ही सुविधा मी पहिल्यांदाच कधीही मी केलेली नाही. त्यामुळं तुम्ही जर सांगितलेलं व्यवस्थित मला जर वाटलं तर मी नक्कीच त्यामध्ये बदल करेन.
आता मस्तपैकी याचे गोळे करून घेणार आहे. आहोंना तर खूप माझ्यामुळे आता त्रास व्हायला लागलेला आहे. त्यांना दररोज ही बिस्किटं बनवायसाठी मदतीला घ्यावंच लागत आहे. त्यांची कामं ते करून नंतर हे मलासुद्धा मदत करतात. ही जी आपली बिस्किट आहेत ही हँडमेड आहेत, त्यामुळं एखादं लहान बिस्किट होऊ शकतं, एखादं मोठं बिस्किट होऊ शकतं किंवा एखादं आकारानं वाकडं तिकडंसुद्धा होऊ शकतं. त्यामुळं सगळ्यांना मी आधीच सांगून ठेवते की हँडमेड आहेत, मशिनीवरची ही बिस्किटं नाहीत. फक्त बेक करण्यासाठी आपण ओव्हनचा वापर करतो. तिळे लावून बघा एकसारखे प्रेस करून गोळे घेतले आणि याला 20 मिनिटासाठी ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवली आणि खुसखुशीत गव्हाच्या पिठाची पार्सलसाठी बिस्किटं आपली तयार झालेली आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये